मोठी आहे। सांगलीच्या जत तालुक्यात मोठेवाडी गावाच्या हद्दीत एक अत्यंत मोठी दुर्घटना झाली आहे। मरगुबाई मंदिराच्या परिसरात वादळी वारा सुटला। वादळी पावसाने भिंत पडली आणि 6 भाविकांचा मृत्यू झाला। प्राथमिक माहिती आहे, काही भाविक गंभीर जखमी झालेत असंही समजतंय। जखमींना जत मधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवलं गेलंय। आपण पाहतोय की वादळी वारा सुटला आणि या ठिकाणी सांगलीमध्ये एका मंदिराची भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यामुळे इथं भाविक उभे होते। त्याच्यापैकी 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आपल्यासोबत आसिफ मुरसल जोडले गेलेत। आसिफ, आपण पाहतोय की या मंदिराची भिंत कोसळली आणि 6 जण मृत्युमुखी पडले। अधिक माहिती। मुग्धा, आपण म्हणतो तसं बरोबर आहे। जत तालुक्यातील मोठेवाडी इथं मरगुबाईचं मंदिर आहे। त्या मंदिराला कंपाऊंडच्या चिराविटाचं भिंत आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास जोरदार वारा आणि पाऊस पडत होता आणि लोक तिथं आश्रयासाठी गेले होते आणि पण तो वाऱ्याच्या ह्याच्या सुसाटमुळे पत्रा उडून ह्या दुसऱ्या भिंतीवर पडला आणि त्याचबरोबर ज्या आडोशाला जे लोक उभारले होते, भाविक मंदिरातले जे उभारले होते त्यांच्यावरती भिंत पडलेली आहे आणि त्या भिंती पडल्यानंतर त्या ठिकाणी ते जे लोक होते भाविक ते भिंतीखाली सापडले गेले। यामध्ये प्रमुखाने 6 जण मयत झालेले आहेत, तर 10 ते 12 जण जखमी आहेत। मृत्यूचा आकडा वाढू शकतो आणि या ठिकाणी तात्काळ तहसीलदार आणि इतर जे काही भाजपचे कार्यकर्ते असतील ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जी मदत कार्य आहे ती सध्या सुरू आहे। त्याचबरोबर जे काही मयत आणि जखमी होते त्यांना संक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मुग्धा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की वादळी वारा सुटला आणि या भिंतीखाली 6 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। जरा सायलेंट आहे थोडं। आज मोठेवाडी आसंगी तुर्की येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते, त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते। मात्र अचानक आलेला सोसाट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून पडल्यामुळं, त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ते भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे आपल्याकडे 6 लोक मयत आहेत। आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत। काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि